नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे मसाला मटरी। त्यासाठी मी हा 4 वाटी मैदा घेणार आहे। या 2 वाट्या, ही 3री वाटी आणि ही 4थी वाटी। आता आपण चांगला असा चाळून घेऊया। बघा, मटरी असो किंवा शंकरपाळी, शक्यतो नवीन मैदा वापरा, जुन्या मैद्याचा वापर नाही करायचा। त्यात आता आपण टाकली ही 1 वाटी कणिक। नव्या आणि ताज्या मैद्यामुळे कशा आपल्या शंकरपाळ्या मटरी खुसखुशीत होते। आता त्यामध्ये टाकायचं आहे हे 1 वाटी बेसन। आता हे चांगलं आपण हाताने असं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स केल्यानंतर आपलं ह्यामध्ये आपण जे तेलाचं मोहन घालणार आहे ते व्यवस्थित लागलं जातं। आता त्यामध्ये टाकूया आपण हे चवीपुरतं मीठ। आणि आता टाकणार आहे ही मिरची पूड। साधारण मी 1-1.5 चमचा घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। हे 2 चमचे देशी तीळ घेतलेत। ही 1 चमचा कसुरी मेथी घेतली, हातावर चोळून घेतल्यामुळे थोडी दिसते तुम्हाला। आणि हा ओवा पण मी 1 चमचा घेतलाय, तो पण हातावर चोळून घेतलाय। 1 चमचा हिंग आणि थोडीशी हळद। आता हे सगळं आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। हे पण आता एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण ज्या वाटीनं मैदा, कणिक आणि बेसन मोजलं त्याच वाटीनं हे अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे। हे आता चांगलं कडकडीत आपण तापवून घेऊया। बघा, आता हे तेल चांगलं धूर निघेपर्यंत आपण कडवून घेतलेलं आहे। हे थोडं थोडं होतं असं मिक्स करून घ्या। चांगलं आता हे चमच्यानं आपण मिक्स करून नंतर ह्या हातानं सगळं ह्या मैद्याला चोळून घेणार आहे। बघा, आता हे चमच्यानं आपण जरा मिक्स करून घेतल्यानंतर हे आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। हे आता मैद्याला आपण चांगलं असं चोळून याच्या आता गाठी फोडून घेऊया। बघा, आता हे चांगलं आपण चोळून घेतल्यानंतर कसं एकजीव झालेलं आहे। बघा, हे आपलं तेल पण कसं पुरेसं झालंय, कारण ह्याचा असा छान मुटका वळतोय। आता हे साध्या नॉर्मल पाण्यात आपण हे पीठ थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं टाकत आपण आता हे मळून घेऊया। बघा, आता असा हा घट्टसर गोळा मळून घेतल्यानंतर त्याला आपण आता एक चमचाभर तेल टाकून 1 चमचाभर तेल लावून आपण हे आता असंच 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। चांगलं तेल लावून एकजीव करा आणि हा गोळा न झाकता असाच ठेवून द्या। 10 मिनिटं मळून ठेवल्यानंतर बघा आता कसं छान झालेलं आहे। ह्या पिठाचे आपण आता गोळे करून घेऊया। एका साईजचे असे चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडेसे मोठे असे गोळे करून घ्यायचे आहेत। बघा, आता एवढ्या पिठाचे आपले हे 8 गोळे झालेले आहेत। हे आता आपण एक एक करून असे लाटून घेऊया। हा गोळा थोडासा पिठात बुडवून घ्या आणि एकसारखे असे हे पातळ आपण लाटून घ्यायचे। ह्या पिठाच्या आपण आता असे ह्या 4 चपात्या लाटून घेतलेत। बघा, चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी हे आपण लाटून घ्यायची आहे। बघा, आता ही कापायची कशी ते बघूया। तुम्हाला शंकरपाळीच्या शेपमध्ये कापायची असेल तर तशी पण तुम्ही कापू शकताय। बघा, अशा ह्या लांबट छोट्या पट्ट्या पहिल्यांदा उभ्या करून घेऊया। बघा, आता ह्या उभ्या रेगा पाडून घेतल्यानंतर आपण आता हे आडव्या अशा लांबट पट्ट्या कापून घेऊया। आता एकसारख्या अशा ह्या
कापून घ्या। तेल मी कढईमध्ये गरम करत ठेवलेलंच आहे। आता ह्या तळायच्या कशा ते बघूया। बघा आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। त्यात आता ही मटरी टाकून आपण चांगली खरपूस होईपर्यंत तळून घेऊया। एका वेळेस ह्या एका चपातीच्या मी पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत, त्या आता सगळ्या आपण ह्याच्यात टाकून घेऊया। तेलात टाकल्यानंतर ह्या सुट्ट्या होतात, त्याचं काही टेन्शन नाही। आता चिकटलेल्या जरी दिसल्या तरी तेलात टाकल्यानंतर ह्या पूर्ण सुट्ट्या होतात। त्या अशा एका चपातीच्या सगळ्या टाकून आपण तळून घेऊया। थोडासा हलवा म्हणजे बघा लगेचच कशा सुट्ट्या झाल्यात ह्या। त्या गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण ह्या सतत हलवून चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। बघा आता ह्यातले बुडबुडे आपले कमी होत आलेले आहेत, म्हणजे हे मटरी आपली तळून होत आली आणि 1-2 मिनटं आपण असे हलवून काढून घ्यायचे। बघा कशी छान खरपूस आपली ही मटरी तळून झाली आहे। ही आता चांगली निथळून काढून घेऊया। तेलाचं पूर्ण निथळून काढून घ्या। ही आता काढून घेतल्यानंतर उरलेली सगळी पानं लाटून मी ही आता मटरी तळून काढते। बघा कसा छान कलर आलाय। बघा मैत्रिणींनो, आपली ही खुसखुशीत मसाला मटरी तयार झाली आहे। बघा कशी छान खुसखुशीत झाली आहे। बघा मुलांची शाळेची छोटी सुट्टी असो की दुपारी 4चा चहा नाहीतर प्रवासाला जायचा असो, प्रत्येक ठिकाणी उपयोगी येणारी अशी ही मसाला मटरी तयार झाली आहे।